कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. किती घाण आहे ही जागा आणि मी इथे कसे राहू? मला माझ्या घरी जायचं आहे. तो अभय सिंग मारियाला नुकसान पोहोचवण्याआधी एकदा नाही शेकडो वेळा विचार करेल. मारिया खूप लवकरच तुमच्या समोर असेल. 1-2 दिवसानंतर तुला सवय होऊन जाईल इथे राहण्याची, इथे झोपण्याची. असं वाटतं हा झोपला. हीच संधी आहे, मला इथून निघायला हवं. कुठे जाणार होतीस? ते मला झोपेत चालायची सवय आहे. आता झोप उडाली? वाच. तू काय मला बेवकूफ समजतेस? मला खरंच झोपेत चालायची सवय आहे. ठीक आहे, मग एक काम कर, तू पळून जा. काय? पळून जा. आर यू सिरियस? मी स्वतः तुला संधी देतोय, पळून जा. तू मला रोखणार तर नाही? माझ्या मागे मागे नाही येणार? बिलकुल नाही. तर मी पळून जाऊ? ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती ती झाली. माझी भीती, माझी चिंता खरी ठरली. दुःख तर या गोष्टीचं आहे मारिया की ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि क्रांतिकारकांच्या जंगमध्ये तू मोहरा ठरली, तू शिकार झाली यांची. आणि आज प्रथमच असं जाणवत आहे
फील होत आहे की एका फादरचं दुःख, त्याची पीडा किती मोठी असते. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटची पॉवर किती कमजोर आहे. मारिया, बघ, आज एक पोलीस ऑफिसर, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, एक लाचार फादरच्या मुलीला एक अगतिक पिताच्या भेटीला नाही शोधू शकला. माय लवली बेटी, कदाचित हे तुझा आणि माझा, आपल्या दोघांचं बॅड लक आहे. बॅड लक की माझ्या त्या अपराधांची शिक्षा आहे जी जी अभय मला देऊ पाहतो आहे. आम्हाला शिक्षा करणं तर बरोबर होतं, पण तुला कशाला देतोय तो? तुझा हा फुलासारखा चेहरा बघून तुझ्या या फादरला खूप अस्वस्थ होतंय. कुठे त्या अभयने रिव्हेंज घेण्याकरता तुला नो 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 आम्ही तुला शोधून काढू, तुला त्याच्या ताब्यातनं मुक्त करू, पण कसं? कोणताच मार्ग मला दिसत नाही आता मारिया, ज्यावर चालत मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकू. तो रास्ताच दिसत नाहीये मला. But you don't worry, मारिया. हा फादर तुला त्याच्या कैदेतनं सेफ घेऊन बाहेर येईल आणि तुझ्यापर्यंत जरूर पोहोचेन मी मारिया, जरूर पोहोचेन. I love you, Maria. I love you, Maria. Oh God, हे जंगल तर फिनिशच होत नाहीये. माहित नाही बाहेर जायचा रोड कोणत्या साईडला आहे. मी काय करू समजतच नाहीये. डोंट नो कोणत्या हेल्थ जागी या गवारने आणून टाकलंय मला. ओ जीसस, प्लीज हेल्प मी. माहित नाही कोणत्या हेल्प प्लेस मध्ये या गवारने आणून टाकलंय मला. ओ गॉड. अरे तू इथे काय करतेस? पळाली नाहीस? हा, कमाल आहे. मला तर वाटलं तू तुझ्या घरी पोचली असशील, तुझ्या डॅडच्या गळ्यात पडून रडत असशील. काय झालं?
मी डॅडकडे एकटी नाही जाणार, तुझ्या बरोबर जाणार. अच्छा, पण एकटी का नाही? भीती वाटते की मग रस्ता सापडत नाहीये? मी अजिबात घाबरत नाही. उलट याकरता परत आली आहे की तू मला इथे आणलायस आणि तूच मला घरी पोहोचवशील. आय सो सॉरी. मी डॅडला सांगून तुला माफ करेन आणि तुला खूप सारं मनी पण द्यायला लावेन. त्याने तू तुझी पूर्ण लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकशील आपल्या फॅमिली बरोबर. तुला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम काय? तुझा प्रॉब्लेम आहे तुझा आळस. तू एक नंबरची कामचुकार आहेस. तुझं हे सुखा समाधानातलं जगणं, तुला ज्या लाडा प्रेमात ठेवलं होतं त्यामुळे तुझे हे हाल झालेत. हे माझ्याकरता चांगलंच आहे. आता मी निश्चिंत झालो. जरी मी तुला सोडून दिलं तरी पण मला माहिती आहे तू एकटी इथून कुठे नाही जाणार. मी ठरवलं असतं तर मी इथून आरामात पळून गेले असते, पण हा, ते बघितलं मी. तशी ही कामचुकार वृत्ती फक्त तुझीच नाही, ती संपूर्ण इंग्रज लोकात पसरली आहे. आणि याला कुठे ना कुठे जबाबदार आम्ही हिंदुस्थानीच आहोत. आम्हीच तुमच्या सवयी बिघडवल्यात. बघ ना, आम्ही तुमच्या फौजेत असतो, तुमच्या ऑफिसमध्ये आहोत, तुमच्या गाड्या पण आम्ही हिंदुस्थानीच चालवतो, आणि हो, तुमच्या किचनमध्ये जेवण पण आम्हीच तयार करतो. कारण तुमची ही लायकीच नाहीये. हे, यू डोंट ट्राय टू ओव्हर स्मार्ट, ओके? हे बघ, जास्त तावात येऊ नको. एक गोष्ट नीट समजून घे की इथून सेफ फक्त बाहेर मीच तुला घेऊन जाऊ शकतो. म्हणून चुपचाप तिथे शहाण्यासारखी झोप. हबीब, आदाब भाईजान. तू इथे कसं काय आलास? बस तुमच्या मागे मागे लपून आलो. पण का? आम्हाला वाटलं भाईजान तुम्ही आमच्यावर नाराज आहात म्हणून. आम्ही काय करणार भाईजान, आम्हाला तुमची खूप आठवण येत होती, खूप. आणि म्हणून आम्ही स्वतःला रोखू नाही शकलो आणि तुमच्या मागे मागे. आता बघा ना भाईजान, आम्ही कसे पागल आहोत. येताच बघा सुरू झालो. आम्ही तुम्हाला हे पण नाही विचारलं की तुम्ही कसे आहात. कसे आहात भाईजान? आणि तुम्ही हे इथे निर्जन ठिकाणी कसं काय राहताय? ते सगळं जाऊ दे हबीब. आधी मला सांग की अड्ड्यावर सगळे कसे आहेत? सगळे खैरेत मध्ये आहेत भाईजान. बस तुमच्या भेटीसाठी उतावीळ आहेत. माहितीये. आणि सरदार सरदार आता हे काय आहे? तू ऐकलं नाही मी काय विचारत आहे?
And what the hell is this? रणभेरी वळवा आणि सरदार 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 पण खैरियत मध्ये आहेत. पण तुम्ही त्यांच्याबद्दल का विचारताय? तुम्ही तर त्यांना. बरं हे सांग हबीब की शहराचे काय हाल हवाल? भाईजान, मुलीच्या गायब झाल्यामुळे सुपरिटेंडंट खूप जास्त भडकलेला आहे. त्याचे पोलीस आपल्या सगळ्या लोकांवर अत्याचार करत सुटलेत. घराघरात शिरून लोकांना मारून चोपून काढतात. एवढंच काय तर बायका आणि मुलांना पण नाही सोडत. मला माहित होता हा नीच माणूस असंच काहीतरी करेल, ज्याने कधी दुसऱ्यांच्या मुली सुनांचा सन्मान नाही केला. आता बघ हबीब, हा आपल्या मुलीकरता किती अस्वस्थ झालाय. याच बेचैनीत आणि रागाच्या भरात त्याने इतकी पातळी सोडली भाईजान, त्याने मारियाची मैत्रीण शबनमला पण नाही सोडलं. तिला त्याने कैद केले आणि अत्यंत क्रूरपणे तिला मारहाण करतोय. काय? पण यात शबनमची काय चूक आहे? तिची चूक ही आहे भाईजान की ती चमडीने इंग्रज नाही, हिंदुस्थानी आहे. माझे डॅड मुलींना टॉर्चर नाहीच करू शकत. बिकॉज ही इज अ नाईस मॅन. स्पेशली शबनमला तर ते काहीच नाही करणार, कारण त्यांनी कधी शबनमला सर्वेंट नाही मानलं, उलट आपली डॉटर मानलं आहे. आणि अशा जेंटलमॅन बद्दल तुम्ही अशा प्रकारे बोलत आहात, शरम नाही वाटत तुम्हाला? तुझा बाप किती जेंटलमन आहे हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. Oh, shut up. तू खोटारडा आहेस, मक्कार आहेस. तुला काय वाटलं तुमच्या अशा सेन्सलेस बोलण्यावर मी काय नाराज होऊन जाईल, त्यांचा तिरस्कार करेन? नो. मी चांगल्या प्रकारे समजते तुम्हा इंडियन्सची कॉन्स्पिरसीला. मला तुला सफाई द्यायची काही गरज नाहीये. आणि मला सुद्धा तुमच्या सफाईची गरज नाहीये, बिकॉज आय नो माय डॅड बेटर दॅन यू. गुस्ताखी माफ करा भाईजान. भाईजान, आम्हाला माहिती आहे सुपरिटेंडंटने विजया दीदी सोबत जे काही केलं त्याने तुमच्यावर काय असर झालाय. पण भाईजान, तुम्हीच आम्हाला शिकवलंय देश कुठल्याही नात्यांच्या वर असतो. तुम्हाला नाही वाटत भाईजान की तुम्ही हे जे पाऊल उचललंय त्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही आपल्या कर्तव्याला. मी आपलं कर्तव्य आजही पूर्णपणे करतोय हबीब. मी हे जे काही करतोय ते फक्त स्वतःचा बदला घेण्यासाठी नाही, यामागे माझा एक उद्देश अजून आहे. तू बघशील हे इंग्रज जितके अत्याचार आम्हा हिंदुस्थान्यांवर करतायत ते उद्यापासून नाही करणार. हा जॉन जेम्स कुठे गेले सगळे? काय येत नाहीये ते अजूनपर्यंत? पुराच्या पूर्ण डिपार्टमेंट आमच्या बेटीची एक न्यूज पण आणू शकत नाही आहेत. माहित नाही सर्वजण मिळून काय करता आहेत. आणि आमची मारिया बेटी त्या शैतानाच्या कब्जात आहे. तिथे तो तिला कसा कसा टॉर्चर करत असेल. माहित पण नाही की माझ्या बेटीने अजून काही खाल्लं असेल की नाही.
काय प्यायली असेल की नाही, आणि आम्ही इथे लाचारासारखे बसलो आहोत. काहीच करू शकत नाही आम्ही आमच्या बेटीसाठी. साहेब, ही चिठ्ठी बाहेर पडलेली मिळाली. यावर तुमचं नाव लिहिलंय. तू त्या चिठ्ठी टाकणाऱ्याला पाहिला? नाही साहेब, जेव्हा मी गस्त घालत होतो तर माझी नजर या चिठ्ठीवर पडली. जा. नो 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 नो, काय असं करू नका तुम्ही लोक. प्लीज नका करू. गॉड प्रॉमिस, गॉड प्रॉमिस. आम्ही काहीच नाही करणार. कोणावर अत्याचार पण नाही करणार. आणि जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही या कंट्रीला पण सोडून जाऊ, या जॉबला सोडून देऊ. प्लीज आमच्या मुलीला सोडून द्या. आमच्या मुलीला सोडून द्या. सोडू द्या आमच्या बेटीला. हेल्प मी गॉड, हेल्प मी. मारिया, वेर आर यू मारिया? Maria! Oh God, so dirty. मला स्वतःचीच किळस वाटते. I hate this. इतके डर्टी कपडे मी माझ्या लाईफ मध्ये नाही घातले, आणि हे सगळं त्या इडियट मुळे झालंय. माहित नाही कधीपर्यंत मी असे. हे लुक ॲट मी. माझी अवस्था बघ. माझ्यावरच्या रागात तू इतका ब्लाइंड झालायस की तुला इतकी पण पर्वा नाही की एक मुलगी इतके दिवस अशी कशी राहील. मी किती दिवसापासून असं. आता हे काय आहे? तू ऐकलं नाही मी काय विचारत आहे? जर चांगला माणूस असशील तर समजशील ना की क्लीन राहणं किती इम्पॉर्टंट आहे. पण तुला काय माहित? अँड व्हॉट द हेल इज. ऑफिसर, जेव्हापासून मारिया गायब झालीये, हरवलीये, किडनॅप झालीये, तेव्हापासून सुपरिटेंडंट भाई साठलाय. नियंत्रण हरवून बसलाय. तो टेन्शन मध्ये आलाय. जर मारिया लवकरात लवकर नाही मिळाली
तर सुपरिटेंडेंट एक तर माझ्या डोक्यावरचे केस उपटेल, नाहीतर स्वतःचे. आणि म्हणून कोणत्याही स्थितीत मारियाला शोधावं लागेल. शोधत राहोत मिस्टर जॉन. आम्हाला कुठेही जरासा क्लू मिळाला, आमची माणसं घराघरामध्ये छापे मारतात. आमची माणसं प्रत्येक रस्त्यातल्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला टॉर्चर करतोय. आमचे शिपाई इतकी क्रूरता करत आहेत की कोणी तोंड तर उघडेल. पण मिस्टर जॉन, कोणी पण काही पण सांगायला तयार नाहीये की हे लोक कुठे लपले आहेत. ऑफिसर, तुम्ही एक काम करा, काही लोकांना एकत्र आणा, त्यांना अत्यंत निर्दयपणे मारून टाका. शूट दॅम. 5-6 माणसं मरतील तर स्वतःहूनच दुसऱ्यांमध्ये मरणाची भीती निर्माण होईल. आणि जेव्हा दुसऱ्या लोकांमध्ये मरणाची भीती वाढेल आणि ते लोक आपल्याला अभय सिंग बद्दल सांगतील. ओके. नो 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 नो, नॉट एट ऑल. नो जॉन, कोणी असं नाही करणार. कोणावरही अशी सक्ती किंवा जबरदस्ती करायची जरूरत नाहीये. आम्हाला माहिती आहे ना की मारिया अभय सिंग कडे आहे. मग या निर्दोष लोकांना कशाला त्रास द्यायचा, का त्यांची छळवणूक करायची? जर आम्ही त्यांना मार देणार नाही, टॉर्चर करणार नाही, तर अभय सिंगचा पत्ता कसा लागणार सर? सुपरिटेंडेंट, जर अभय सिंगचा पत्ता नाही लागला तर मारियाचा शोध पण नाही लागणार. तर तुम्ही मारियाचा शोध लावण्याकरता निर्दोष लोकांना त्रास देणार, त्यांची छळवणूक करणार, हाच आहे तुमचा प्लॅन? तर तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छितात की आम्ही अभय सिंगचा शोध थांबवायचा? आम्ही असं नाही सांगितलं की त्याचा शोध बंद करा. शोधा, पण प्रेमाने, आपुलकीने. असं म्हणतात की प्रेमामध्ये खूप मोठी ताकद असते. जी जंग सक्तीने नाही जिंकता येत, ती जंग प्रेमाच्या 2.5 अक्षराने जिंकता येते. असं आम्ही कुठून तरी ऐकलं आहे. माझं नाव मारिया आहे. मारिया, ती मारिया जिच्याशी एकदा बोलण्याकरता लंडनचे कितीतरी रॉयल बॅचलर्स इंटरेस्टेड असतात. आणि तू आहेस की याची व्हॅल्यू नाही समजत? रणभेरी वळवागालीचा. राहू दे, हा ड्रामा करायची काही गरज नाहीये. मी ड्रामा नाही करत आहे, सपोर्ट करत आहे. कारण भलेही मी तुझी कैदी आहे, पण तू इथे माझी चांगली देखभाल केली आहेस. भरण पोषण तर आम्ही तुम्हा इंग्रजांचं 200 वर्षांपासून करतोय. आता आम्हा हिंदुस्थानींच्या त्या अंगवळणीच पडले. तशी सवय नाही झाली. आम्हा लोकांचे संस्कारच तसे आहेत. पाहुण्यांना देव मानतो आम्ही, मग ते आमच्या बोलवण्यावर येऊत किंवा जबरदस्ती शिरून आले असोत. व्हॉट यू मीन बाय जबरदस्ती शिरलंय? मी काही इथे बळजबरीने आले आहे? नाही, तू मला उचलून घेऊन आलायस. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, तुमचे बाप दादा आणि त्यांचे बाप दादा यांच्याबद्दल. मेहमान बनून आले होते, मालक बनून बसलेत. आमच्या सज्जनतेच्या कारणानं ज्याला तुम्ही आजही आमची कमजोरी मानत आला आहात. जाऊ दे, या सगळ्या गोष्टी तुला नाही समजणार. जा आपल्या जागेवर जाऊन बस.
तुझ्या मनात इतका तिरस्कार का भरलाय? किती ऍटिट्यूड आहे तुझ्या स्वभावात. मी इथे मागच्या सर्व गोष्टी विसरून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू यु नो मी कोण आहे? डॉटर ऑफ पोलीस सुपरिटेंडेंट. अँड लिसन, माझे नाव मारिया आहे, मारिया. ती मारिया जिच्याशी एकदा बोलण्याकरता लंडनचे कितीतरी रॉयल बॅचलर्स इंटरेस्टेड असतात. आणि याशिवाय मी ख्रिश्चन असून तू हिंदुस्थानीला समजून घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तू आहेस की याची काही व्हॅल्यूच नाही समजत. समजतो, खूप चांगल्या प्रकारे समजून आहे. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा इंग्रजांचा. बोलाल ते पण उपकार केल्यासारखं. तुला एक सांगू, मला तुम्हा इंग्रजांचा तिरस्कार नाहीये. ही जी तुमच्या गोऱ्या चमडीची जी घमंड आहे ना, जी अनेक पिढ्यांपासून तुमच्यात भरली आहे, तुला काय वाटतं देवाने तुम्हाला इंग्रज बनवून काही स्पेशल पॉवर दिली आहे जी तुम्हाला वेगळं बनवते, सुपिरियर बनवते? ऑफ कोर्स, वी आर द रॉयल ब्लड. आम्ही स्पेशल होतो, आम्ही स्पेशल आहोत आणि स्पेशल राहणार. हे जे मूर्खासारखे विचार आहेत ते तुला तुझ्या बापाने दिले, त्याला त्याच्या बापाने आणि त्यांना त्यांच्या बापाने. एका लाईनीत सगळे एक जात बेवकूफ. Hey, don't talk rubbish about my father, okay? I'm telling you otherwise. आवाज खाली. विसरलीस का कुठे आहेस यावेळी? याच करता मला तुझ्याशी बोलायचं नसतं, पण आता बोलायला भाग पडलाय. स्ट्राईक. देवानं प्रत्येक जातीच्या माणसांना बरोबरीचं बनवलंय. 2 हात, 2 पाय, 1 तोंड, एकसारखा मेंदू, मग त्यांचा रंग काळा असो किंवा गोरा. चमडीचं काळं किंवा गोरा असणं हे देवानं दिलेलं वरदान नाहीये. हे त्या देशाच्या क्लायमेटिक कंडिशनवर डिपेंड करतं. आमच्या देशात गरमी जास्त पडते म्हणून आमच्या चमडीचा रंग गव्हाळ आहे, ज्याला तुम्ही लोक तुमच्या भाषेत काळं म्हणता. आणि तुमचा देश, तुमचा प्रदेश थंड आहे. उन्हाचं दर्शन तिथं कधी कधी होतं म्हणून तुम्ही सगळे गोरे आहात. Oh, really? But what about our talent? आज वर्ल्ड मध्ये आमची टेक्नॉलॉजी, आमची आर्मी, आमचे वेपन आणि आमची नेव्ही बेस्ट मानली जाते. ज्याची हिटलरने वाईट अवस्था करून टाकली. बहुतेक वाचन कमी आहे तुझं, हा ना? ज्या टेक्नॉलॉजी बद्दल तू बोलतेयस ना, त्यातही आमचा देश तुमच्यापेक्षा हजारो वर्ष पुढे आहे. आमच्या शास्त्रांमध्ये ज्याप्रमाणे शस्त्रास्त्र आणि विमानांचं वर्णन आहे, तेव्हा प्रयोगात येत होते जेव्हा तुम्ही इंग्रजांनी या धर्तीवर जन्म पण घेतला नव्हता. हा राम, कृष्ण आणि अर्जुनाचा देश आहे. हा वशिष्ठ आणि परशुराम सारख्या महात्म्यांचा देश आहे, ज्यांचा एक एक मंत्र ब्रह्मांडाच्या नक्षत्रांची दिशा बदलून टाकायचा. हे तुमच्या यंत्रांमध्ये कुवत नाहीये. आणि ज्या हाय टेक्नॉलॉजीची तुला इतकी घमंड आहे ना, ते मॅथमॅटिक्स 0 म्हणजे 0 विना अपूर्ण आहे. आणि 0चा आविष्कार याच देशात झालेला आहे. Perhaps you're right, but that's your past. And present is that की या एरामध्ये आम्ही तुमच्यावर रूल करत आहोत. आणि हे खरं आहे, ज्याला तुम्ही बदलू नाही शकत. That you are a slave and we are the royal blood. ठीक आहे मेमसाहेब, तुमच्याकरता काही फळं ठेवली आहेत, फ्रुट्स. ती खाऊन घ्या. तावा तावात उपाशी नका राहू.
नाहीतर तुमचं हे रॉयल ब्लड पण तुम्हाला वाचवू नाही शकणार. मोठा विचित्र माणूस आहे. कधी दुश्मन कधी दोस्त, पण तरी काहीतरी खास आहे. पण काय करणार, डॅडचा दुश्मन आहे. जर नसता तर किती चांगलं झालं असतं ना. तुम्ही मला तुमच्यापासून दूर नका करू. मला खूप भीती वाटते गुरुजी. रणभेरी वळवागांचा. प्रणाम गुरुजी. प्रणाम. प्रणाम. प्रणाम गोपी सिंग. तुम्ही माझी आठवण काढलीत गुरुजी. भाई, आठवण तर आम्ही तुझी सदैव काढत असतो. अभयनंतर तू माझा सर्वात प्रिय शिष्य झाला आहेस. तेही इतक्या कमी अवधीत. गुरुजी, खरं सांगायचं तर मला तुमच्यात पिता आणि गुरु दोन्ही दिसत असतात. सुखी रहा. अच्छा भाई गोपी सिंग, जी गुरुजी. सांगायचं हे होतं की त्या दिवशी बनारसी अचानक येण्याने ती चर्चा अर्ध्यावरच थांबली होती. तर मग आता त्या कार्याला पूर्ण करायचंय. चर्चा गुरुजी? कोणती चर्चा? अरे तीच. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हो गुरुजी, आठवलं मला. ते रणभेरीला दुसऱ्या प्रांतांमध्ये पसरवण्याची चर्चा. बिलकुल. तर आता वेळ आली आहे गोपी सिंग. तर त्याकरता आता कंबर कसा आणि ताबडतोब अभियानाला सुरुवात करा. गुरुजी, तुमची आज्ञा शिरसा वंदे. तुमच्या आदेशाला नाही पण म्हणू शकत नाही. पण तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मला एक निवेदन करायचंय गुरुजी. हे का? अरे तुझी इच्छा असेल तर 2-2 निवेदन करू शकतोस. काय विश्वनाथजी? हा हा गोपी सिंग, विचार. काय विचारायचंय? गुरुजी, मी तुम्हाला हात जोडून हेच सांगू इच्छितो की आपण मला आपल्यापासून वेगळं नका करू. मला खूप भीती वाटते गुरुजी. भीती वाटते? बहादूर गोपीला भीती वाटते? हे अघटित तर मी प्रथमच पाहतोय. नाही गुरुजी, ही ती भीती नाहीये. तुम्ही काही चुकीचं समजताय. ही मरणाची भीती बिलकुल नाहीये. तुम्ही हे चांगल्या प्रकारे जाणता गुरुजी की मृत्यूची एवढी हिंमत नाही की तो गोपी सिंगच्या समोर उभा राहू शकतो. तर मग असं काय आहे? गुरुजी, तुम्हाला माहित आहे की मी एक भावुक माणूस आहे. मी माझ्या माता पित्यांना गमावलंय. परिवाराला गमावलंय. मी खूप वर्षांपासून हे असं अनाथासारखं जीवन जगतोय गुरुजी. आणि खूप खूप त्रास होतो असं जगण्यात. कोणाच्या प्रेमाशिवाय. पण भोले बाबांच्या आशीर्वादाने मला तुम्ही भेटलात गुरुजी. आणि तुमच्या रूपाने मला माझ्या पित्यांचे दर्शन झाले. ही रणभेरी मिळाली तर मला वाटलं की मला माझा परिवार परत मिळाला.
मला भीती या गोष्टीची आहे गुरुजी की जर का मी इथून निघून गेलो तर बहुतेक मी तुम्हाला नाही भेटू शकणार आणि असं जगण्यात मला खूप वेदना होतील गुरुजी. मी तुमचे हात जोडतो की गुरुजी, मी तुमच्या पाया पडतो गुरुजी, मला आपल्यापासून वेगळं नका करू, आपल्यापासून वेगळं नका करू. अरे मला पुन्हा अनाथाचं जीवन जगायचं नाहीये गुरुजी, नाही मला गोपी सिंग, तुमच्यापासून वेगळं नका करू गोपी गुरुजी. सिंग, गोपी सिंग, उठ. गोपी सिंग, नाही माझ्या पोरा, काय झालंय तुला? हा तुझा भ्रम आहे गोपी सिंग. मी सदैव प्रत्येक ठिकाणी तुझ्या सोबत आहे आणि राहणार. आणि राहिला सवाल आपल्यापासून वेगळा करायचा, तर मी तुला ज्या व्यक्तीकडे पाठवतोय त्या व्यक्तीला भेटून तुला तेवढाच आनंद होईल जितका मला भेटल्यावर झाला होता. गुरुजी, माझ्या जीवनातलं तुमचं स्थान कोणी घेऊ शकत नाही, पण तरीही तुम्ही मला जिथे पाठवाल मी जाईन गुरुजी. तुमचा आदेश शिरसावंद्य. बस तुम्ही मला सांगा गुरुजी, मला जायचंय कुठे. तू कधी माधवराव गोळवलकरांचं नाव ऐकलंयस? माधवराव गोळवलकर? गुरुजी, हे कुठे ते तर नाहीत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे? बिलकुल तेच गोळवळकरजी. अद्भुत व्यक्तिमत्व आहे गोळवळकरजींचं. प्रगाढ विद्वान आहेत, कर्मवीर, देशभक्त. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना तर डॉक्टर हेडगेवार यांनी केली होती. हो विश्वनाथजी, पण 1940 मध्ये हेडगेवारजींचं निधन झाल्यानंतर संघाची कमान गोळवळकरजींच्या हाती आली आणि त्यानंतर तर संघाने अद्भुत विकास केलाय. खूप शक्तिशाली झालंय ते संघटन आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात विशेष भूमिका निभावतोय. गुरुजी, ही तर खरोखर खूप चांगली गोष्ट आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतकं चांगलं कार्य करतंय गुरुजी. म्हणून माझी इच्छा आहे गोपी सिंग की तू रणभेरीच्या प्रती घेऊन आणि रणभेरीचं संपूर्ण प्रारूप घेऊन गोळवळकरजींकडे नागपूरला जावं, त्यांचं मार्गदर्शन घे. मग पुढे ते जसं मार्गदर्शन करतील तसं कार्य कर. गुरुजी, तुमचा शब्द माझ्याकरता दगडावरची रेघ आहे, पण तुम्हालाही एक वचन द्यावं लागेल मला. तुम्ही तुमच्या या गोपी सिंगला तुमच्यापासून कधी वेगळं नाही समजणार, कधीच वेगळं नाही करणार. माझं वचन आहे. खुदा कसम, भाईजान तुमच्यावर कधीच नापाक नजर नाही टाकणार. मला भरोसा आहे हबीब, म्हणून मला ऐकायची आहे की ते काय स्टोरी आहे की अभय सारखा एक ऑनेस्ट मॅन किडनॅपर झाला. मारियाजी, आमचे अभय भाईजान तसे बिलकुल नाही आहेत जसे बाहेरून तुम्हाला दिसत आहेत. खरं तर समय आणि दुर्दैवाच्या भोवऱ्याने त्यांना पहाडासारखं कठोर केलंय. नाहीतर विश्वास ठेवा, आमचे भाईजान तर त्या मेणासारखे आहेत जे स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाशमान करत असतात. पण असं काय झालं अभय बरोबर की त्याच्यात इतका नेगेटिव्हपणा आला? मारियाजी, निगेटिव्ह आणि निराशावादी तर आमचे भाईजान आज पण नाही. ते आपल्या विचारांचे पक्के आहेत. सच्चा माणूस आहे म्हणून ते बेईमानांचा तिरस्कार करतात.
आणि सच्च्या माणसाकरता तर ते जीव पण कुर्बान करण्याकरता तयार असतात. कोणतीही लालूच, कोणतीही भीती त्यांना त्यांच्या इराद्यांपासून डगमगू नाही देत. आणि देशाच्या आझादीशिवाय त्यांच्या मनात दुसरं काही सुद्धा नसतं. जर मग असं आहे तर मला इथे किडनॅप करून का ठेवलंय? मारियाजी, तुमच्या या काचं उत्तर भाईजानच तुम्हाला देऊ शकतील. पण हो, इतकं मी विश्वासाने सांगू की कारण जे काही असू दे, भाईजानची नियत आणि नजर बिलकुल पाक आणि स्वच्छ आहे. खुदा कसम, भाईजान कधी पण तुमच्यावर नापाक नजर नाही टाकणार. या गोष्टीचा तुम्ही भरोसा ठेवा. मला भरोसा आहे हबीब. म्हणून मला ऐकायची आहे की ती काय स्टोरी आहे की अभय सारखा एक ऑनेस्ट मॅन किडनॅपर झाला. खरं तर विजया दिदी सोबत जे घडलं होतं ते विजया दीदी? कोण विजया दीदी जिच्याबद्दल तुम्ही त्या दिवशी पण बोलत होतात? मला वाटलं विजयाची स्टोरी आणि माझं किडनॅपिंग मध्ये कोणते ना कोणते कनेक्शन जरूर आहे. And I want to know that. नाही मारियाजी, जाऊ दे ते. हा आमच्या अभय भाईजानच्या जीवनातला एक सर्वात दुःखद असा भाग आहे ज्याचा उच्चार आम्ही तुमच्यापुढे नाही करू शकत. कारण त्यामुळे एक मुलगी या नात्याने तुम्हाला मानसिक त्रास पण होईल. आणि दुसरं, आमचे भाईजान आमच्यावर नाराज होतील, जे आम्हाला अजिबात नको आहे. आणि त्यांनी पण हे सांगितलंय की या घटनेबद्दल कुणासमोरही बोलायचं नाही. पण मला जाणून घ्यायचा हक्क आहे. कारण इच्छा नसतानाही कुठे ना कुठे माझे जीवन अभयशी जोडले गेले आहे. आणि या स्टोरीमुळे मला हे समजून घ्यायची मदत मिळेल. अँड आय अश्युअर यू, ही गोष्ट मी कोणाला नाही सांगणार. तुमच्या अभय भाईजानला पण नाही. दुःख तर आम्हाला ह्या गोष्टीचं आहे की आम्ही एका बेटीच्या चिंतेमध्ये आपल्या दुसरी बेटी म्हणजे तुला खूप वेदना दिल्या. तू जाऊ शकते शबनम. पण सर, मारिया मॅम. तिची फिकर करायची काही जरूरत नाहीये. ठीक आहे सर. आता हीच मुलगी आम्हाला मारियापर्यंत पोहोचवणार आहे. हीच मुलगी.